FM 102.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. रात्रीचे 7:30 होत आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी किशोर राऊत आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आता ऐकूया दैनंदिन कृषीवाणी. कृषीवाणीमध्ये आंब्यावरील मोहराचे कीड आणि रोगापासून संरक्षण याविषयीची माहिती आणि ही प्राप्त झाली आहे. कीटकशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, रोगाचा प्रादुर्भाव मोहरावर, देठावर, कोवळी पाने, लहान फळे यांच्यावर होतो. मोहोर आणि त्यांच्या देठावर सुरुवातीस पांढऱ्या भुकटीसारख्या बुरशीची वाढ दिसते. काही दिवसांनी मोहोर आणि देठ काळे पडतात. त्यामुळे मोहोर वाळून जातो. लहान फळांवर रोग पडल्यास जास्त प्रमाणात प्रादुर्भाव असेल आणि रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीची फारच आवश्यकता असेल तर कोणत्याही एक कीटकनाशकाचा वापर करून 10 लिटर पाण्यात घेऊन त्याची फवारणी करावी. यामध्ये बुप्रोफेझिन 25% प्रवाही 10 मिली किंवा डेल्टामेथ्रिन 2.8% प्रवाही 5 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8% प्रवाही 4 मिली किंवा लॅम्डासायलोथ्रिन 5% प्रवाही 5 मिली किंवा मिथिलडेमेटॉन 25% प्रवाही 10 मिली किंवा डायमेथोएट 30% प्रवाही 16.5 मिली. यापैकी कोणतेही एक कीटकनाशक आपण 10 लिटर पाणी घेऊन याची फवारणी करू शकता. तसेच भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्याही एका बुरशीनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी. यामध्ये हेक्झागोनॅझोल 5% प्रवाही 10 मिली किंवा पेनकानझोल 10% प्रवाही 5 मिली किंवा सल्फर 80% पाण्यात मिसळणारी भुकटी 30 ग्रॅम किंवा डिनोकॅप 48% प्रवाही 5 मिली. यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक घेऊन याची फवारणी करावी. आताच आपण कृषीवाणीमध्ये आंब्यावरील मोहराचे किडी आणि रोगापासून संरक्षण याविषयीची माहिती जाणून घेतलीत. वाचक स्वर सचिन म्हैसने यांचा, सादर करते सूरज गोळे. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सभी डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है. परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे टरबूज आणि खरबूज लागवड तंत्रज्ञान. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आपल्या स्टुडिओत आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर गजानन तुपकर, विशेषज्ञ उद्यानविद्या, कृषी विज्ञान केंद्र अकोला. तर तुपकर सर नमस्कार. नमस्कार. तुपकर सर, मला सुरुवातीला हे सांगा की टरबूज आणि खरबूज लागवडीसाठी हवामान कसं असायला पाहिजे? हां, तर आता कसं आहे की हे जे पीक आहे हे रब्बी हंगामातलं पीक आहे.
तर साहजिकच या पिकासाठी उष्ण आणि थोडंसं कोरडं हवामान आणि भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. बरोबर आहे. आता वेलींची वाढ चांगली होण्यासाठी 24°C ते 27°C तापमान अतिशय उपयुक्त राहतं. हं, हं. आता तापमान कमी अधिक वाढ झाल्यास म्हणजे 18°C खाली आणि 32°C वर गेल्यास वेलींच्या वाढीवर आणि फळधारणेवर विपरीत परिणाम होतो. हं, हं. आता आपण सध्या पाहतो की टेम्परेचर एक जे रात्रीचं आहे ते 11°च्या खाली गेलेलं आहे आणि दिवसाचं तापमानसुद्धा आहे थोडंसं एक नाही म्हटलं तरी एक 24-25 पर्यंत आहे, म्हणजे थोडंसं फरक जास्त आहे. बरोबर आहे. तर दोन्ही तर अशा याच्यामध्ये सुद्धा काय होतं की जनरली वेलींची जी वाढ आहे याच्यामध्ये थोडीशी कमी प्रमाणात आपल्याला दिसून येते किंवा मंदावलेली दिसून येते. हं, हं. म्हणून वातावरणाचा किंवा हवामानाचा जो परिणाम आहे या पिकावर नक्कीच होत असतो. आता वाढीच्या कालावधीमध्ये किंवा हवेमध्ये जर दमटपणा अधिक असेल आणि धुके जास्त असेल तर वेलींची सुद्धा त्यावेळीसुद्धा वाढ जनरली आपण पाहतो की व्यवस्थित होत नाही हं, हं. आणि अशावेळी बुरशीजन्य रोगाचा जो प्रादुर्भाव आहे तो अधिक आपल्याला जनरली दिसून येतो. म्हणून जनरली हे हवामान अतिशय महत्त्वाचं आहे. आता आपण पाहतो अलीकडे कडक उन्हाळ्याचा आणि भर पावसाळ्याचा जर काळ सोडला तर या पिकाची वर्षभर आपल्याला लागवड करता येऊ शकते. तर अशा प्रकारचं वातावरण जनरली या दोन्ही पिकासाठी आवश्यक आहे. सर आता मला हे सांगा की लागवडीची वेळ आणि लागवड आपण कशा पद्धतीनं करू शकतो? हां, तर याच्यामध्ये लागवडीची वेळसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. आता पाहतो आपण की या पिकाची लागवडीचं म्हणजे बाजारपेठेचा एक अंदाज जर आपण घेतला हं, तर 15 डिसेंबर ते 15 जानेवारी दरम्यानसुद्धा आपल्याला ही लागवड करता येते. परंतु आता काय की अर्ली मार्केट मिळण्याच्या हिशोबानं शेतकरी जे आहेत जनरली ऑक्टोबर महिन्यापासूनच या पिकाची किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला याची लागवड करताना आपल्याला दिसून येत आहेत. तर जनरली फळे ऐन उन्हाळ्यात याच्यामुळे एप्रिल मेमध्ये बाजारात विक्रीसाठी तयार होतात. त्या दृष्टीने आपण हे नियोजन करतो आणि त्यावेळेस त्यांना मागणीसुद्धा अधिक राहतं बरोबर आहे. एप्रिल मेमध्ये. एप्रिलमध्ये आणि बाजारभावसुद्धा चांगले मिळतात. हं, हं. आता याची लागवड आपण 2 पद्धतीने करता येतं. एक म्हणजे रोपं तयार करून हं, आणि दुसऱ्या पद्धतीने बियांची थेट गादीवाफ्यामध्ये हं. टोकन पद्धतीने लागवड आपण करून घेता येतं. बरोबर आहे. आता बियापासून जर आपण टोकन पद्धतीने जर लागवड केली हं. तर याच्यामध्ये होतं काय की उगवण क्षमता कमी राहते आणि त्यामुळे न उगवलेल्या ठिकाणी पुन्हा बियांचे टोकन आपल्याला करावं लागतं. यामुळे रोपांची वाढ मागे पुढे होते आणि पुढील पीक व्यवस्थापनात त्याचा अडथळा आपल्याला जास्त येतो आणि मजुरीसुद्धा आपल्याला जास्त लागते. हं, हं. तर लागवडीच्या नियोजनानुसार कोकोपीटमध्ये जर ट्रेमध्ये रोपं जर तयार केली तर रोपे तयार होण्यासाठी जनरली 21 दिवसाचा कालावधी लागतो. पण लागवडीपूर्वी जमिनीची खोल उभी आडवी नांगरट करून घ्यायची आणि प्रति एकरी याला 7 ते 8 टन जे शेणखत आहे हं, हं. किंवा कोंबडी खत जर आपल्याकडे असेल किंवा उत्तम कंपोस्ट जर असेल तर ते मिसळून जमिनीमध्ये द्यावं आणि नंतर लागवड सुरू करायला पाहिजे. हं, हं. तर या पद्धतीनं आपण लागवडीची वेळेची आहे. सर आता याला एकरी किती बियाणं लागते मग? हां, तर आता याचं बियाण्याचा जर आपण विचार केला हं. तर शेतकरी जनरली कलिंगडाचं साधारणतः 1 किलो प्रति एकरी बियाणं वापरतात. 1 किलो. 1 किलो परंतु असं आहे की संकरित जाती जर बियाणं जर तो घेत असेल म्हणजे हायब्रिड व्हरायटीचं तर एकरी जवळपास 300 ते 350 ग्रॅम याला बियाणं पुरेसं होतं कलिंगडासाठी. बरं. आणि खरबुजाचं जनरली आपण पाहतो की सुधारित जाती जर वापरलं तर म्हणजे अर्धा किलो बियाणं एकरी याला जवळपास लागते आणि संकरित जातीचं 100 ते 150 ग्रॅम याच्यासाठी जनरली बियाणं आपल्याला जनरली लागू शकतं. हां, 100 ते 150 ग्रॅम. फक्त आता काय की थंडीमध्ये बियाण्याची उगवण कमी होते, वाढ लवकर होत नाही. हं, हं. यासाठी एक थोडंसं याला बियाला जर प्रक्रिया जर आपण केली म्हणजे 250 ग्रॅम बियाण्यासाठी 200 मिली गरम पाण्यात अगोदर बी भिजवून घ्यायचं, नंतर सुकवून घ्यायचं आणि प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरम आपण याला जर चोळली तर बियाची उगवण जनरली आपल्याला 2-3 दिवस लवकर होते, परंतु बियाणं ती रोप जी असते ती निरोगी राहते आणि याच्यामध्ये मरसुद्धा होत नाही. मर तर सुद्धा होत नाही ना. 7 ते 8 दिवसामध्ये तर जर्मिनेशन चांगल्या प्रकारे होतं. 6 ते 8 दिवसामध्ये. हां, तर ही ट्रीटमेंट आपण त्याला करणं आवश्यक आहे. आणि आपल्याला विद्रावक खतांच्या जर फवारण्या द्यायच्या असल्या हां, तर मग आपण त्या कोणकोणत्या देऊ शकतो? तर याला विद्राव्य खताच्या सुद्धा फवारण्या घेणं आपल्या जी क्वालिटी ज्याला म्हणतो आपण दर्जेदार उत्पादन घ्यायचं असेल आणि अधिक उत्पादन जर आपल्याला घ्यायचं असेल तर काही विद्राव्य खताच्या फवारण्यासुद्धा याला आपल्याला कराव्या लागतात. सर मला असं वाटतं की आपण हो. फोन घेऊ आधी. चल हॅलो. हां, नमस्कार. कार्यक्रम आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे आणि आजच्या आपल्या कार्यक्रमात तज्ज्ञ आहेत डॉक्टर गजानन तुपकर, विषय विशेषज्ञ उद्यानविद्या कृषी विज्ञान केंद्र अकोला. तर आपलं नाव सांगा आणि प्रश्न सांगा. माझं नाव किशोर तुळशीराम गाडगे, राहणार माटोडा, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला. माझा प्रश्न असा आहे टरबूजला जमीन कशी पाहिजे ना त्याचं बियाणं वगैरे असं माहिती पाहिजे होती आम्हाला. म्हणजे टरबूजला बियाणं आणि जमीन. तर तुमच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत तुपकर सर. तर नमस्कार किशोर भाऊ. नमस्कार सर, नमस्कार. तुमचा प्रश्न आहे की टरबूज आणि खरबूजसाठी जमीन कशी पाहिजे आणि त्याच्यासाठी तुमचं कोणते वाण वापरायचे आहेत किंवा कोणतं बियाणं वापरायचं मी सांगतो तुम्हाला. हां, तर बघा आता टरबूज आणि खरबूज जे पीक आहे हे कोणत्याही प्रकारचं जमिनीत तुम्हाला जनरली येऊ शकतं. जनरली मध्यम ते काळी जमीन याला निवडायची. सेंद्रिययुक्त जर जमीन चांगली असेल तर हे कलिंगडासाठी सगळ्यात चांगले राहते. चुनखडीयुक्त, खारवट, चोपन ज्या जमिनी आहेत त्या ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला होत नाही अशा जमिनी जनरली आपण लागवड नाही करायला पाहिजे.
अशामुळे काय होते माहिती आहे का ते मग आता ते ह्या थंडीच्या दिवसामध्ये आता लागवड करता येते का? लागवड थोडंसं आता पहा, आता सध्या टेम्परेचर 10 डिग्रीच्या आतमध्ये आहे. तर थोडंसं काय करायचं की बियाण्यापेक्षा जर तुमच्याकडे जर रोपं असतील तर रोपाची लागवड करायला काही हरकत नाही आहे. मल्चिंग जर असेल तर काही प्रॉब्लेम नाही, परंतु जर आता बियाण्यापासून जर लागवड करायची असेल तर मग थोडंसं जर्मिनेशनला प्रॉब्लेम येतो. म्हणून ते बियाणं थोडंसं 24 तास पाण्यामध्ये, गरम पाण्यात भिजून ठेवायचं आणि नंतर लागवड करायला चालते. पण जर थोडंसं जर एक 5-7 दिवस थांबत असाल तर टेम्परेचर थोडंसं अजून वाढेल, तर त्यावेळी लागवड करण्यात सगळ्यात चांगलं. जमीन आपली साधारण हां, जमीन त्याला पहा, जमीन आपली ज्या जमीन आहे त्या जमिनीमध्ये येते. पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे, मध्यम काळी जमीन असली तरी चालते. पहिले तर आपण वाळूच्या जमिनीमध्ये जनरली लागवड करायचो, वालुका जमिनीमध्ये. तर आता काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त एक ज्या जमिनीमध्ये जास्त पाण्याचे क्षार आहेत, 8 पेक्षा जास्त समूह आहे, पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनी आहे, निचरा होत नाही, अशा जमिनी जनरली लागवड नाही करायला पाहिजे. बरं आम्हाला बेड मग किती बाय कितीवर पाडावं, किती फूट हे का? नाही, मग आता काय आहे, याच्यामध्ये जे आता वेगवेगळे प्रकार आहेत. तर जर तुम्हाला आता बेडवर जर लागवड करायची असेल तर आता याच्यामध्ये जनरली आपण एक बघायला पाहिजे की गादी वाफे आपण करायला पाहिजे. तर 2 बेडमधलं अंतर जवळपास एक 6 फूट अंतर आणि त्यानंतर मग डबल ओळीमध्ये किंवा मग सिंगल ओळीमध्ये जनरली आपण लागवड याच्यामध्ये करतो. हां, नर्सरीमधून रोपं घेऊन यायची आणि लागवड करायची. आता हे कोणती लवकर येणारी आहे व्हेरायटी कोणती असेल? तर याच्यामध्ये बऱ्याच व्हेरायटी ते 70 दिवसामध्ये येणारे वाण आहेत. तर याच्यामध्ये काही सुधारित वाण आहेत. शुगर बेबी, अर्कामानिक, यासाई यामाटो, मधु, मिलन, अमृत, सुपर ड्रॅगन, ऑगस्टा. त्यानंतर काही संकरित वाण आहे, त्याच्यामध्ये शुगर किंग आहे, शुगर क्वीन आहे, त्यानंतर ब्लॅक मॅजिक आहे, त्यानंतर तुमचे अमृत आहे. हे असे बरेच प्रायव्हेट कंपनीचे सुद्धा वाण आहेत. ठीक आहे. हां, ठीक आहे सर, धन्यवाद सर, थँक्यू. प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे. हॅलो. हां, नमस्कार. कुठनं बोलतात आपण? मी अमोल माडोकर बोलतोय, सावरगाव तालुक्यापासून, जिल्हा अकोला. मारोकर साहेब, काय प्रश्न आहे आपला? तूर काढणं झाली, आता टरबूज लावायचे आहे, टरबूज आणि खरबूज. आता त्याची वेळ केव्हा आणि मध्यम आणि भारी जमीन नेमकी कोणती निवडायची आपण? खत व्यवस्थापन. हां, तर तुमच्या प्रश्नांना उत्तर देतात सर. ठीक आहे. तर नमस्कार अमोल भाऊ. आता खरोखर म्हणजे तुमचं तुरीचं पीक काढणं झालेलं आहे आणि आता खरं म्हणजे जी जमीन आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. आता आपल्याला माहीत आहे की आपण पहिले नदीकाठच्या याच्यामध्ये सुद्धा आपण पात्रामध्ये लागवड करायचो. त्याच्यामुळे जमिनीच्या बाबतीमध्ये हे काही पीक तेवढं चोखंदळ नाही आहे. तर हे कोणते पिकं हे कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये येऊ शकतात. फक्त एक लागवड करताना एक लक्षात ठेवायचं, मध्यम ते काळी जर जमीन असेल आणि पाण्याचा अतिशय चांगल्या प्रकारे निचरा होणारी जमीन जी आहे ही पिकासाठी अतिशय उत्तम राहतं. आता ज्या जमिनीचा समूह समजा जास्तीत जास्त आहे, उदाहरणार्थ 8.5च्या वर आहे, 8-8.5च्या वर, म्हणजे चुनखडीयुक्त जमीन असेल, खारवट जमिनी आहे किंवा चोपन जमिनी आहे, तर अशा जमिनीमध्ये काय होतं मग माहिती आहे का, अशा जमीन जर लागवड केली तर पुढे खरबूज पिकांवर जनरली डाग पडण्याची शक्यता जास्त राहते. म्हणून लक्षात ठेवायचं की उत्तम पाण्याची निचरा होणारी जमीन पाहिजे आपल्याला. मध्यम काळी जमीन असेल तर अतिशय उत्कृष्ट जमीन राहते. आणि त्यासाठी आता खत व्यवस्थापन. हां, आता खताचं व्यवस्थापन जर आपण करत असताना जनरली लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण गादी वाफे तयार करतो तर गादी वाफे तयार करत असताना एकरी 10 किलो युरिया, 10 किलो सुपर फॉस्फेट आणि 10 किलो पोटॅश, तसेच हां प्रति एकरीच प्रमाण सांगतो, आणि 200 किलो म्हणजे 2 क्विंटल लिंबूची ढेप अतिशय आवश्यक आहे. त्यासोबत काही सूक्ष्म अन्नद्रव्यसुद्धा द्यायचं काम पडते. त्याच्यामध्ये मग 4 किलो झिंक सल्फेट, 4 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि 4 किलो फेरस सल्फेट. आता हे जे सगळं खत आहे बेसल खताचा डोस हा लागवडीपूर्वी बरोबर, लागवडीपूर्वी गादी वाफ्यामध्ये हे मिसळून द्यायला पाहिजे. आता हे मिसळल्यानंतर मग काय करायचं आहे, आपण मग त्याच्यामध्ये मधोमध लॅटरल टाकून घ्यायची आणि त्यावर मग 25 ते 30 मायक्रॉन जाळीचा मल्चिंग पेपर टाकून घ्यायचा. आणि नंतर मग आपल्याला याच्यामध्ये लागवड जनरली आपल्याला याच्यामध्ये दोन्ही साईडनं किंवा मग एक मध्यभागी जरी करायचं म्हटलं तरी आपल्या याच्यामध्ये लागवड अतिशय चांगल्या पद्धतीनं करता येते. एका एकरामध्ये जवळपास 6,000 रोपं तुमची लागतात. 6,000 रुपये लागतात एकरी. एकरी म्हणजे लॅटरलच्या दोन्ही बाजूस 15-15 सेंटीमीटर अंतरावर रोपं आपल्याला लावता येतात. आणि 2 छिद्रामधलं अंतर जे असतं ते 2 फूट ठेवायचं. ते या पद्धतीनं लागवड करता येईल आपल्याला. ठीक आहे, करतो सर. ठीक. तर अमोल भाऊ, प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. हॅलो, नाव सांगा. प्रश्न तुमचे उत्तर आमचे आकाशवाणी अकोला. हो, आकाशवाणी अकोला कार्यक्रम आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे. आजचा विषय आपला टरबूज आणि खरबूज लागवड तंत्रज्ञान. तर आपला प्रश्न विचारा. मी बोलत आहे दीपक डोईपुडे, गोरेगाव तालुका मूर्तिजापूर. आणि माझा असा प्रश्न आहे की टरबूज लागवडीकरता जमिनीचा सामूहिक किती असावा आणि कशा प्रकारची जमीन लागवडीकरता आपण निवडावी लागेल? तर ठीक आहे, उत्तर देतात सर तुम्हाला. बरोबर आहे. तर नमस्कार. अतिशय चांगला प्रश्न विचारला तुम्ही. जमिनीचा समूह हा अतिशय महत्त्वाचा आहे बरं का. आता तुम्ही टरबूज आणि खरबूज जर आपण म्हणतोय
तर याला जमीन जी पाहिजे की नाही तर ही जवळपास कोणत्याही प्रकारची जमिनीत तुम्हाला लागवड करता येतं, फक्त भारी जमीन नको आपल्याला आणि पाणी धरून ठेवणाऱ्या जमीन नको. जमिनीचा समूह आम्लधर्मी पाहिजे, म्हणजे जवळपास 5.5 ते 7.5 या प्रकारचा जर pH असेल जमिनीचा समूह असेल तर हे अतिशय उत्तम जमीन म्हणजे याला मानली जाते. तर अशा प्रकारचं आपल्याला समूह असणारी जमीन याच्यामध्ये निवडायची आहे. फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की ज्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे, समूह 8.5च्या वर आहे किंवा खारवट जमिनी आहेत, चोपन जमिनी आहेत, जास्त तणवर्गीय जमिनी आहेत, तर अशा जमिनीत जनरली आपण थोडीशी लागवड टाळायला पाहिजे. हा जो तुम्ही समूह विचारला तर हा 5.5 ते 7.5 पर्यंत असणाऱ्या समूहामध्ये आपल्याला पीक घेता येईल. कटोरा टरबूजाची लागवड कोणकोणत्या हंगामात आपण हां, टरबूजाची लागवड हां. कोणत्या हंगामात करू शकतो? तर टरबूजा आपल्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर टरबूजाचे हंगाम जनरली आपण ऑक्टोबरपासून म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून आपल्याला लागवड करता येईल. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी म्हणजे आपल्याला जे मार्केट आहे हे मार्केट अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याकडे मिळू शकते. तर ऑक्टोबरपासून जनरली आपल्याला लागवड करता येते. आणि सर लागवडीनंतर कोणकोणते रोग या पिकावर येऊ शकतात? नाही, आता रोगाचं प्रमाण कसं असते की तुमचं वातावरणातलं याच्यामध्ये कसं आहे त्याच्यावर ते वातावरण कसं आहे त्या पद्धतीनं असते. परंतु याच्यावर एक लक्षात ठेवलं तर एक भुरी जनरली याच्यावर येते, पावडरी मिल्डू ज्याला म्हणतो आपण. नंतर एक डाउनी मिल्डू म्हणजे केवडा याच्यावर जनरली येतो. ते 2 रोग जनरली आणि मर हे 2-3 रोग याच्यावर जनरली येत असतात. तर यासाठी थोडंसं आपल्याला एक वातावरणाचा अंदाज पाहून आणि जर आपल्या पिकांवर जर समजा भुरी जर आली असेल तर आपल्याला पाहतो त्याच्यावर पांढऱ्या रंगाचे जनरली आपण पाहतो पानांवर जनरली आपल्याला त्याच्यावर पांढऱ्या पांढऱ्या आणि नंतर त्याला ठिपके जनरली याच्यावर दिसतात खोडावर पावडरीसारखे. तर याचंसुद्धा आपल्याला व्यवस्थापन करता येतं बुरशीनाशक वगैरे जनरली वापरून, पाण्यात मिसळणारं गंधक वगैरे. आणि याच्यामध्ये एक डाउनी मिल्डू म्हणजे केवडा जनरली येतो. आता हा दमट हवामानात येतो. हा सुद्धा बुरशीजन्य रोग आहे आणि खूप हानिकारक हा जनरली रोग असतो. आणि दमट हवामानात याची लागवड खूप मोठ्या प्रमाणात दिसते, वाढ याची जोमाने होते. आता याचं कसं असतं की पाने वरच्या बाजूने पिवळ्या रंगाचे लहान ठिपके आपल्याला सुरुवातीला दिसतात. नंतर पानांच्या खालच्या बाजूने पाहिल्यानंतर चिकट, ओले, फिकट हिरव्या रंगाचे ठिपके दिसतात. आता हे ठिपके ठराविक आकारापेक्षा जास्त वाढत नाही, परंतु मोठ्या संख्येने असल्यामुळे पूर्ण पानभर पसरतात. त्यामुळे जे पानं वाळतात आणि संपूर्ण पीक आपल्याला जळलेल्यासारखं जनरली दिसते. तर हे जनरली याच्यामध्ये जनरली 2 रोग याच्यामध्ये जनरली येतात. त्याच्यासाठी आपल्याला जे काही बुरशीनाशक आहे. आणि सर जे फुलकिडी जे असतात ना सर ते फळावर तंग मारतात सर. हां, तर फुलकिडेसुद्धा ही महत्त्वाची बरोबर. हां, तर फुलकिडेसुद्धा ही महत्त्वाची कीड आहे. आता ही जनरली पाहतो आपण की लागवडीच्या नंतर 10 दिवसानंतर जनरली याचा प्रादुर्भाव पुढे होऊ शकतो. आता किडीचे जे मादी असतात माशी पानावर जनरली अंडी घालतात आणि अंड्यातून बाहेर पडलेली पिल्ले आणि जे प्रौढ कीटक असतात ते जनरली काय करतात त्यातला रस शोषून घेतात. पांढरी माशीसुद्धा याच प्रकारचं आहे. तर हे फुलकिडी आणि पांढरी माशीसुद्धा याचं आपल्याला एक जे नियंत्रण आहे याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करावं लागतं. त्याच्यामध्ये मग निंबोळीचं तेल असेल किंवा आंतरप्रवाही जे कीटकनाशकं आहेत तर याचासुद्धा आपल्याला सुरुवातीला याच्यापासून आपल्याला वापर केला तर हे पीक कंट्रोलमध्ये राहते. त्याच्यामध्ये मग आपले पिवळे चिकट सापळे आहेत, निळे चिकट सापळे आहेत, याचासुद्धा वापर आपल्याला शेतामध्ये जनरली करावा लागतो. त्याचं एकात्मिक पद्धतीनं जर नियोजन केलं आपण तर एक चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन आपल्याला करता येईल. डोईपोड सर, प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आकाशवाणी अकोला कार्यक्रम आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे. आपलं नाव सांगा. पाटील आपण बुजुर्ग काय प्रश्न आहे आपला? मतलब टरबूजाची काय कशा पद्धतीनं काय लागवड करा? बरं, तर तुमच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत सर. काय करायचं, टरबूजाची लागवड ना? टरबूजाची हां, टरबूजाची. तर हां सर, उत्तर देत आहेत. तर आपण तेच आतापर्यंत बोलत होतो. टरबूजाची लागवड जनरली ज्यावेळेस करतो आपण तर ही जनरली मल्चिंग पेपरवर जर केली तर अतिशय चांगलं आहे. तर यासाठी आपण एक काम करायचं की गादीवाफे ज्यावेळेस तयार करतो तर गादीवाफे तयार करत असताना त्याला एकरी 10 किलो युरिया, 10 किलो सुपर फॉस्फेट, पोटॅश 10 किलो आणि 2 क्विंटल निंबोळीची ढेप आणि सोबत काही मायक्रोन्युट्रिएंट द्यायचं गादीवाफ्यात आहे. आणि त्यानंतर हे गादीवाफ्यामध्ये चांगलं मिसळून टाकायचं आहे. त्यानंतर त्याच्यावर काय करायचं की लॅटरल जी असते ठिबकची नळी मधोमध बरोबर त्याला ठिबक सिंचनातून आपल्याला पाणी सोडून लॅटरल तपासणी करून घ्यायची. त्यानंतर गादीवाफ्यावर 4 फूट रुंदीचा 25 ते 30 मायक्रॉन जाडीचा मल्चिंग पेपर अंतरायला पाहिजे. आता हा कागद चांगला विरून नाही गेला पाहिजे म्हणून गादीवाफ्याच्या कडेने त्याला मातीची चांगली भर द्या. आणि मल्चिंग पेपर लावताना पेपर गादीवाफ्याला बेडला समांतर राहील, तो ढिला पडणार नाही याची जनरली थोडीशी काळजी घ्या. काय होतं माहिती आहे का, तो मल्चिंग पेपर बऱ्याच वेळ ढिला राहतो आणि त्यामुळे वाऱ्याने फाटण्याची त्याची शक्यता अधिक राहते, म्हणून थोडीशी आपण काळजी घ्या. तर आता एक महत्त्वाची आहे की रोप लागवडीच्या आदल्या दिवशी लॅटरलच्या दोन्ही बाजूला 15 सेंटीमीटर अंतरावर रोपे लावता येईल अशा अंतरावर छिद्रे पाडून घ्यायचे, 15 सेंटीमीटर अंतरावर. आणि 2 छिद्रामधलं जे अंतर आहे हे 2 फूट ठेवायचं. हां, म्हणजे 2 फूट बाय 15 सेंटीमीटर या पद्धतीनं. आणि छिद्रे पाडून झाल्यानंतर ठिबक सिंचनच्या साहाय्यानं गादीवाफा चांगला ओला करून घ्या आणि जिथं छिद्र आहे त्या ठिकाणी आपल्याला रोपाची लागवड करून घ्या. अशा प्रकारे जर लागवड केली की नाही तर तुम्हाला 6,000 जवळपास 6 ते 6,500 जवळपास आपल्याला रोपं लागतात. तर या पद्धतीनं लागवड करता येते काका. गादीवाफा पद्धतीने जनरली लागवड करा. ठीक आहे. तर प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. हां, तर आपण
हां सर. एक अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या फवारणीविषयी बोलत होतो. तर याच्यामध्ये काय करायचं आहे की लागवडीच्या नंतर 10 ते 15 दिवसामध्ये जर आपण रोपांची लागवड केली असेल तर पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये एक 19-19-19 2.5 ते 3 ग्रॅम आणि एखादं सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त जे औषध आहे त्याच्यामध्ये 2.5 ते 3 मिली प्रति लिटर पाणी, या पद्धतीनं आपल्याला झाडांची चांगले शाकीय वाढ होण्याच्या दृष्टीनं, अधिक पानं तयार होण्याच्या दृष्टीनं याची फवारणी पहिल्या 10 ते 15 दिवसामध्ये आवश्यक आहे. 10 ते 15 दिवसामध्ये. हां, नंतर वरील फवारणीनंतर 30 दिवसांनी, म्हणजे आता ही फवारणी झाल्यानंतर 1 महिन्यानंतर आपल्याला परत एक दुसरी फवारणी फवारणी. करायची आहे. त्याच्यामध्ये 20% बोरॉन. 20% बोरॉन. हां, 20% बोरॉन हे जवळपास आपलं 20% बोरॉनवालं 1 ग्रॅम घ्यायचं आपल्याला हे, आणि सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त 2.5 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी, या पद्धतीने आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे. त्यानंतर ज्यावेळेस पीक फुलोरावस्थेमध्ये येतं त्यावेळेस 052-34 4 ते 5 ग्रॅम. नंतर ग्रेड 2चं मायक्रोन्युट्रियंट, ग्रेड 2चं. ग्रेड 2चं आहे. जसं आपल्याकडे विद्यापीठामध्ये सुद्धा PDK मायक्रोग्रेडचं ग्रेड 2चं आपल्याकडे मायक्रोन्युट्रियंट मिळते विद्यापीठामध्ये. तर ते सुद्धा आपल्याला PDK मायक्रोग्रेड 2.5 ते 3 ग्रॅम प्रति लिटर 2.5 ते 3 मिली प्रति लिटर पाणी, या पद्धतीची फवारणी करून घ्यायची आहे. नंतर सर्वात महत्त्वाचा तो फळ धरण्याचा काळ, जेव्हा छोट्या छोट्या गुंडीमध्ये जेव्हा ते फळं असतात त्यावेळेस आपल्याला परत 052-34 आणि बोरॉन याची आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे. ज्यावेळेस फळे पोसत असतात, फळांची वाढ होत असते, त्यावेळेस जनरली 13-0-45 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट, कॅल्शियम नायट्रेट, या पद्धतीने यांच्यासुद्धा आपल्याला फवारणी करणं अतिशय महत्त्वाचे आहे. तर या पद्धतीने जर आपण फवारणीचं शेड्यूल जर ठेवलं असेल या प्रत्येक या वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये, तर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला याचा क्वालिटीसुद्धा आपल्याला फळांची चांगली मिळू शकते, फुलगळसुद्धा होत नाही आणि फळांचा विकाससुद्धा आपल्याला चांगला दिसून येतो. सर, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन. हां, तर टरबूज आणि खरबूज हे उन्हाळ्यातलं पीक आहे सहसा आपलं, आणि पाण्याचं व्यवस्थापन त्यामुळे अधिकच महत्त्वाचं ठरते. हो हो. तर मग या पिकासाठी पाण्याचं व्यवस्थापन आपण कसं करायचं? तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की पाण्याचं व्यवस्थापन जी गोष्ट आहे ती अतिशय क्रिटिकल ज्याला आपण म्हणतोय ती आपण पाळली पाहिजे, कारण हे पीक पाण्याबद्दल खूप संवेदनशील आहे. असं. हां, कारण काय होते, सुरुवातीच्या काळामध्ये पिकाची पाण्याची गरज कमी असते आणि पुढे पीकच्या वाढीनुसार पाण्याची गरज तशी तशी वाढत जाते. परंतु फळ लागण्याच्या कालावधीनंतर पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घेणं खूपच महत्त्वाचं आहे. कारण जमिनीत 65% जर ओल कायम राहील अशा पद्धतीनं जमिनीच्या मगदुरानुसार आणि पीक वाढीचे जे टप्पे आहेत ते लक्षात घेऊन ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी आणि विद्राव्य खताचं नियोजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आता बरेच सगळेच जवळपास मी पाहतो की शेतकरी हे सर्व मल्चिंग पद्धतीनं आणि याच्यावर आपल्या ठिबक पद्धतीनंच पाणी देतात. म्हणून याचं नियोजन पाण्याचं नियोजनसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आणि क्रिटिकल पद्धतीनं आपण केलं पाहिजे. आता कधीकधी पाणी प्रमाणापेक्षा जर जास्त दिलं तर रोग अधिक पडण्याची शक्यता असते, कारण तिथे ह्युमिडिटी जास्त वाढते बरोबर. आणि साहजिकच ह्युमिडिटी, आर्द्रता जास्त वाढल्यामुळे रोग तिथे वाढतात. त्याच्यामुळं ते सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे पाणी पिकाला जे गरजेनुसार पाणी ज्याला आपण म्हणतोय त्याला जेवढी गरज असेल त्या पद्धतीनंच ठिबक सिंचनाचं त्या पद्धतीने शेड्युलिंग आपण करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता प्लास्टिक आच्छादनामुळे फळांचा ओल्या जमिनीशी थेट संपर्क येणार नाही याचीसुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. बरोबर. त्यामुळे काय होते, फळांना इजा होत नाही आणि फळे एकाच जागी राहिल्यास त्या बाजूने जमिनीशी संपर्क येतो, तिथे फळांना इजा पोचते. त्यामुळे थोडेसे फळे जरा मोठी झाल्यानंतर तोडण्याआधी किमान एकदा ती आपण फिरून घेतली पाहिजे. म्हणजे काय होईल की ते जमिनीशी संपर्क असल्यामुळे तिथला तो भाग जो असतो तो कुजण्याची अधिक शक्यता असते. म्हणून ही थोडीशी आपण काळजी घ्यायचं. आणि ज्यावेळेस तुमचं फळं आता मॅच्युरिटी स्टेजला आहेत, फळं परिपक्व अवस्थेमध्ये होत आहेत, तर अशावेळी या पिकाला जास्त पाणी जर दिलं आपण तर ते फळं फुटण्याची शक्यता असते, त्याला तडे जातात आणि त्याला भेगा पडतात आणि तडकतात. आणि कधी कधी असं होतं की 2 पाण्याच्या मध्ये जर अंतर जर कधी जर झालं आपलं तर त्यावेळी सुद्धा फळे तडकण्याची शक्यता अधिक असते. पाण्यातल्या अंतरामुळे सुद्धा हां, तडकतात जास्त आणि अति पाण्यामुळे सुद्धा जास्त तडकतात. त्यासाठी त्याचं नियोजन त्यासाठी गरजेचं याचं आहे. नियोजन अतिशय महत्त्वाचं आहे, कारण याच्यामध्ये ऑलरेडी 92% वर तर पाणीच आहे टरबुजामध्ये, बरोबर आहे. खरबुजामध्ये. त्याच्यामुळे याचं पाण्याचं व्यवस्थापन अतिशय काळजीपूर्वक करणं खूप महत्त्वाचं आहे. सर, आता हे पाण्याबद्दल झालं आणि याच्या व्यतिरिक्त आता हे तसं बरोबर. पीक नाजूक आहे, बरोबर. त्याची आणखी विशेष जे काही काळजी घ्यावी लागते, बारकावे आहेत या पिकातले की ज्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. बरोबर. तर याच्यामध्ये काही विशेष काळजी या पिकामध्ये काही प्रमाणे आपल्याला घ्यावी लागते. जसं आता फळे लागल्यानंतर फळाचा पाण्याशी, आता आपण बोललो की फळाचा पाण्याशी संपर्क येणार नाही याची अधिक काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. त्यानंतर पाहतो आपण की समजा कधी कधी जर पाण्याशी संपर्क जरी उरला, जमीन ओली असेल तर फळे 2 सऱ्याच्या उंचवट्यावर आपल्याला ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. 2 सराच्या उंचवट्यावर किंवा मग फळाखाली भात किंवा बाजरी किंवा गव्हाचं जर काढ असेल तर ते ठेवायचं त्याच्यावर आपल्याला फळ ठेवायचं आहे. म्हणजे फळ आपलं खराब होणार नाही, त्याला बुरशीजन्य त्याला रोग त्याच्यामध्ये जनरली येणार नाही. फळ एकाच जागी राहिल्यामुळे काय होते, ज्या बाजूने जमिनीशी संपर्क येतो तिथे फळांना इजा पोचते. यासाठी त्याला आपण फिरून थोडंसं घेतलं पाहिजे, बोललोच आपण. आणि उन्हापासून फळांचे संरक्षण करण्यासाठी हळदीचा पालापाचोळा असेल
किंवा आता ऊस तर आपल्याकडे नाही आहे, परंतु जिथे जिथे ऊसाचं पाचट किंवा गवत असेल इत्यादी वापरून शेतातील फळे आपण झाकून ठेवले तर त्यामुळे सुद्धा उन्हाचा चट्टा जनरली पडत नाही. आता फेब्रुवारीनंतर जनरली काय होतं की थोडंसं किंवा आता सध्या जरी आपण पाहिलं तर अतिशय दुपारी ऊन तपलेलं आपल्याला दिसतं. बरोबर. आणि नंतर मग रात्रीची थंडी, तर याच्यामुळे सुद्धा काय होतं की जिथे जिथे संपर्क फळावर येतो आहे म्हणजे उन्हाचा, तर त्या ठिकाणी जनरली आपण त्याला डाग पडलेले आपल्याला दिसून येतात. तर अशा ठिकाणी थोडंसं आपल्याला त्याला सावली करून ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर या काळजी आपण त्याच्यामध्ये घेतल्या पाहिजे. म्हणजे एकंदरीतच ह्या सगळ्या काळज्या घेतल्या तर आता विशेष महत्त्वाचं झालं की काढणी आणि उत्पादन करेक्ट. हाच सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आपला ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर. तर एकंदरीतच या पिकाचं एकरी किती उत्पादन येते, म्हणजे काढणी कशी करायची आणि उत्पादन किती येते? आता सर्वसाधारणपणे आपण पाहिलं तर 40 दिवसांनी या पिकांना फुलं लागण्यास सुरुवात होते. आता कसं शॉर्ट ड्युरेशन क्रॉप आहे. 70-75 दिवसामध्ये जनरली आपण पाहतो की फळांची काढणीसुद्धा सुरू होऊन जात असते. तर 40 दिवसांनी या पिकाला फुल लागण्यास सुरुवात होते. 60 दिवसांनी गुंड्या लागणं कधी कधी सुरू होते आणि शक्यतो एका वेळेवर 2च आपण जनरली फळे ठेवतो. 90 ते 100 दिवसामध्ये फळे काढण्यास येतात. आता काही सुधारित जाती त्याला थोडंसं जास्त वेळ लागतो, परंतु काही जे वाण आहेत, संकरित जे वाण आहेत, ते जवळपास 70व्या दिवशीसुद्धा आपल्याला जनरली काढायला येतात. तर 20 ते 30 दिवसामध्ये आपण काढणी जनरली याची पूर्ण होते. फळं लागण्यापासून ते फळ विक्रीपर्यंत तोडेपर्यंत किमान 40 ते 45 दिवस तापमान 30 डिग्रीपेक्षा जास्त असणं अतिशय आवश्यक असतं, म्हणजे फळाच्या लागण्यापासून ते काढणीपर्यंत. आता याचा जर उत्पादनाचा जर विचार केला आपण तर कलिंगड म्हणजे टरबूजाचं जे जातीने आहे एकरी 20 ते 45 टनापर्यंत ॲव्हरेज उत्पादन आपल्याला मिळू शकतं. 20 ते 45. हां, आणि खरबुजाचं साधारण जनरली 15 ते 20 टनापर्यंत याचं जनरली आपल्याला उत्पादन मिळते एकरी. आता प्लास्टिक मच्छीचा जर आता शेतकरी वापर करताय तर त्याच्यामुळे काय होतं, उत्पादनामध्ये अधिक वाढ दिसून येते, कारण पांढरे मुळीची सध्या जास्त चांगल्या प्रकारे तिथे वाढ होते, पाण्याचं योग्य नियोजन होतं, अन्नद्रव्याचं व्यवस्थापन अतिशय चांगल्या प्रकारे होतं, म्हणून याच्यामध्ये उत्पन्न अजून त्याच्यामध्ये आपल्या 10 ते 15% याच्यामध्ये वाढते. आता फक्त याच्यामध्ये करायला पाहिजे की काढणी करत असताना जनरली आपण सकाळच्या वेळी ज्यावेळेस थंड वातावरण आहे यावेळी काढणी आपण सकाळी केली पाहिजे. त्यामुळे फळांचा ताजेपणा पण टिकून राहतो आणि त्याचा जो आकर्षकपणा आहे हा सुद्धा टिकून राहतो आणि ती चवीला सुद्धा चांगली फळं रुचकर लागतात. तर ही जर आपण थोडीशी जर काळजी घेतली तर नक्कीच एक चांगल्या प्रकारे आपल्याला टरबूज आणि खरबूजाचं उत्पादनही चांगलं मिळेल, चांगले त्याला भाव मिळतील, गुणवत्तासुद्धा आपल्याला अधिक त्याच्यापासून मिळू शकते. शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाचा विषय होता टरबूज आणि खरबूज लागवड. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित तज्ज्ञ होते डॉक्टर गजानन तुपकर, विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या, कृषी विज्ञान केंद्र अकोला. तर सर, ज्या ज्या शेतकरी बंधूंनी आपल्याला प्रश्न विचारलेत त्यांची तुम्ही एक उत्तरं दिलीत, तर त्या शेतकरी बंधूंच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानतो. नमस्कार. नमस्कार. तर शेतकरी बंधूंनो, आजचा आपला प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कार्यक्रम येथेच थांबूया आणि पुढील मंगळवारी एका नवीन विषयासह पुन्हा भेटूया. तोवर नमस्कार. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. आजच्या किसानवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. शेतकरी बंधूंनो, याचबरोबर आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. तेव्हा मी किशोर राऊत येथेच आपली रजा घेतो. नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी, सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी किसानवाणी किसानवाणी
किसानवाणी किसानवाणी किसानवाणी किसानवाणी किसानवाणी किसानवाणी किसानवाणी किसानवाणी किसानवाणी किसानवाणी किसानवाणी किसानवाणी किसानवाणी किसानवाणी. आत्ताच आपण शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसान वाणी हा ऐकलात.